नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 14वा लेसन, ज्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वीचे जे सेशन झाले त्याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा, ब्लिचिंग पावडर, त्याचप्रमाणे धुण्याचा सोडा म्हणजे Na2CO3 आणि सोडियम क्लोराईड या क्षारांविषयी जाणून घेतलं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे काही गुणधर्म आणि त्यांचे काही उपयोग सुद्धा आपण जाणून घेतले. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सोल्युशनला काय बोललं जातं याची नावं सुद्धा आपण बघितलेली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की तुरटी किंवा इतर जे स्फटिक आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे H2O चे मॉलिक्यूल आहेत त्यांना स्फटिकी जल असं म्हटलं जातं. उष्णता दिल्यानंतर ते स्फटिक जल उडून जातात आणि म्हणजे त्याचं वेपरायझेशन होतं, बाष्पीभवन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खाली पावडर मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ह्या सेशनमध्ये काही पदार्थांविषयी किंवा रंग जे आपण टाकतो, मिठाईमध्ये असलेले रंग किंवा इतर गोष्टींना असलेले रंग यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे किरणोत्सारी पदार्थांविषयी किंवा चेर्नोबिल घटनेविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया पदार्थ आपल्या वापरातील मधील सेशन 4. इथे पहा, अपमार्जके म्हणजे काय किंवा प्रयोगशाळेत साबण तयार करताना कोणकोणती रसायने साहित्य वापरतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अपमार्जके म्हणजे आपण जर साबण वापरतो, साबणामध्ये सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स वापरले जातात आणि त्यांना अपमार्जके असे म्हणतात. आता बघा, साबण, तेल किंवा प्राण्यांची चरबी सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळले असता कार्बोक्सिलिक आम्लाचे म्हणजे तेलाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, हे सोडियम किंवा पोटॅशियमचे क्षार तयार होतात ते म्हणजेच काय असतात तर साबण. या क्षारांना साबण असे म्हणतात. साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडियमचे विस्थापन होऊन तेलाम्लाचे कॅल्शियम व मॅग्नेशियम क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो व त्यामुळे फेस तयार होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जर दुष्फेन म्हणजे जड पाण्यात जर अशा प्रकारचे साबण वापरले तर कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे क्षार जे तयार होतात आणि त्याच्यामुळे ते पाण्यात अविद्राव्य आहेत म्हणून साका तयार होतो आणि त्याच्यामुळे ते फेस न आलेला दिसतो. म्हणजे आपण जर नळाचं पाणी वापरत असतो ज्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आधीच वापरलेला आहे तर तिथे आपल्याला पाण्यामध्ये साबणामुळे फेस आलेला दिसतो. परंतु जड पाण्यामध्ये, दुष्फेन पाण्यामध्ये म्हणजे विहिरीचं किंवा बोरिंगचं पाणी जे सुफेन केल्याशिवाय जर वापरलं, मृदू केल्याशिवाय वापरलं तर त्यामध्ये फेस न आलेला आपल्याला दिसतो. आता पहा, आंघोळीचा साबण व कपडे धुण्याचा साबण यातील फरक विद्यार्थी मित्रांनो लिहायचा आहे. कच्च्या सामग्रीतील चांगल्या दर्जाचे मेद आणि तेल याच्यात वापरलं जातं. हा सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड आहे, म्हणजे सोडियम सॉल्ट वापरले जातात. सोडियमचे हे असतात, आयन्स असतात आणि कमी दर्जाचे मेद व तेल वापरले जाते. कपडे धुण्याचा साबण आहे त्याचे पोटॅशियम सॉल्ट असतात. म्हणजे अशा प्रकारे हे फरक आपण अजूनही काही फरक सांगू शकतो, ते आपण शोधून काढायचे आहेत. आणि त्याप्रमाणे आंघोळीचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण याच्यामधला फरक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचा आहे. इथे पहा, काही किरणोत्सारी पदार्थ. आता साबणाविषयी आपण जाणून घेतलं. आता पाहूया किरणोत्सारी पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की युरेनियम किंवा थोरियम यांच्यासारखे जे केंद्रक असतात ती अनस्टेबल झाल्यानंतर त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ॲटॉमिक रिएक्टर्स मध्ये अशा प्रकारच्या रिएक्शन्स वापरल्या जातात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती केली जाते. मोठ्या प्रमाणावर वीज सुद्धा आपण निर्मिती करू शकतो. 200 मेगा इलेक्ट्रॉनिक व्होल्ट एवढी ऊर्जा निर्मिती होते, हे आपण आधी पाहिलेच आहे. लक्षात घ्या, युरेनियम, थोरियम, रेडियम यांच्यासारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांचे अदृश्य म्हणजे आपल्याच्या डोळ्यांना दिसत नाही, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे प्रारणे म्हणजे रेडिएशन्स उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करणारा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मालाच किरणोत्सार असं म्हणतात. म्हणजे युरेनियम, थोरियम किंवा रेडियम यांच्यापासून अल्फा, बीटा आणि गॅमा अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो रेज बाहेर पडत असतात. ते अदृश्य आहेत, ते आपल्याला दिसणार नाहीत, ते आपल्या शरीरातून सुद्धा आरपार जातात. ज्याप्रमाणे एक्सरे काढताना ते रेज आपल्या शरीरातून जातात त्याचप्रमाणे ही प्रारण सुद्धा आपल्या शरीरातून आरपार जाऊ शकतात. आता हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. म्हणजे युरेनियम, थोरियम, रेडियम हे किरणोत्सारी पदार्थ विद्यार्थी मित्रांनो आहेत. किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक अस्थिर असते, ते स्थिर नसते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अणु, जसं आपण युरेनियम 232 किंवा युरेनियम 235, 36 विषयी बघितलं की याच्यापासून बेरियम आणि क्रिप्टॉन अशा प्रकारचे अणुकेंद्रक आणि 3 न्यूट्रॉन
त्याचप्रमाणे 200 मेगा इलेक्ट्रॉनिक व्होल्ट इतकी एनर्जी तयार होते। ॲटॉमिक रिएक्टर्स मध्ये अशा प्रकारचे रिएक्शन वापरल्या जातात। अस्थिर अणुकेंद्रकातून किरणोत्सार होतो। किरणोत्सारी पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे। तत्पूर्वी या पदार्थांविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण थोडंफार जाणून घेऊयात। किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडणारी प्रारणे 3 प्रकारची मी तुम्हाला आता सांगितलं की अल्फा, बीटा आणि गॅमा अशा प्रकारची ती प्रारणे आहेत। अल्फा वर धन प्रभार असतो आणि बीटावर ऋण प्रभार आणि गॅमावर कोणताही प्रभार नसतो आणि त्याच्यामुळे ही प्रारणं सरळ निघून जातात। इथे पहा अल्फा, बीटा व गॅमा यांचे काही गुणधर्म आहेत बघा। अल्फा बीटांचं स्वरूप कसं आहे तर हेलियम न्यूक्लियस आहे, He वर 2+ चार्ज। बीटा कण म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत E- आणि गॅमा किरणे जी आहेत ती विद्युत चुंबकीय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ती आहेत। त्यांचा सिम्बॉल तुम्हाला अल्फा, बीटा आणि गॅमाचा दिलेला आहे। तो सिम्बॉल जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे म्हणजे ग्रीक लेटर मधून गेलेला आहे। यांचं वस्तुमान अल्फा किरणांचं वस्तुमान 4.0028 डाल्टन तर बीटा किरणांचं वस्तुमान जे आहे ते 0.000548 डाल्टन एवढं आहे। गॅमा किरणांना कोणतंही वस्तुमान नाही, धन प्रभार असल्यामुळे +2 चार्ज आणि बीटा किरणांवर 1- चार्ज, हे प्रभार रहित आहेत गॅमा किरणे। आता यांचा वेग बघा, प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो। लक्षात घ्या, प्रकाशीय वेग जो आहे त्याच्या 1/5 किंवा 1/20 पटीत अल्फा किरणांचा वेग असतो। बीटा किरणांचा वेग 1/5 ते 9 पटीत असतो आणि गॅमा किरणांचा वेग जो आहे तो प्रकाशीय वेगा एवढाच म्हणजे 3×10⁸ मीटर प्रति सेकंद इतका असतो। आता बघा विद्युत क्षेत्रातील विचलन जे आहे, डेव्हिएशन जे आहे, तर अल्फा किरण जी आहे ते ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात। याचं कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिल्याच ह्याच्यामध्ये लाईन मध्ये दिसतंय बघा, त्याच्यावर धन प्रभार आहे म्हणजे ते ऋण पट्टीकडे आकर्षित होणार आणि धन प्रभारित पट्टीकडे बीटा किरण कारण त्यांच्यावर ऋण प्रभार असतो। आता ह्यांच्यावर कोणताही गॅमा किरणावर प्रभार नसल्यामुळे ते कुठेही आकर्षित होत नाहीत। आता भेदन शक्ती बघा, कमी 0.02 मिलीमीटर जाडीच्या ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात म्हणजे एवढ्या बारीक पातळ पत्रा ते भेदू शकतात। अल्फा कणांच्या सुमारे 100 पट जास्त 2 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा ते भेदू शकतात म्हणजे 100 पट जास्त त्यांची पॉवर आहे। आणि अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट जास्त म्हणजे 15 सेंटीमीटर जाडीच्या शिशाचा पडदा सुद्धा गॅमा किरण भेदू शकतात। आता आयनीभवन शक्ती बघा, म्हणजे आयोनायझेशन होण्याची शक्ती अल्फा किरणांची अति उच्च आहे, बीटा किरणांची कमी आहे, तर गॅमा किरणांची अतिशय कमी आहे म्हणजे आयन्स निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये। आता प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती, मोठ्या प्रमाणावर लाईट्स तयार करतात। अत्यंत अल्प आहे बीटा किरण आणि एकदम अल्प असतात गॅमा किरणे। आता किरणोत्सारी समस्थानिकेचा उपयोग बघूया, आयसोटोप्स यांचा, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे, त्याला म्हणतात समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स। किरणोत्सारी मूलद्रव्ये फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो। हिरोशिमा आणि नागासाकीवर म्हणजे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता 1947ला साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये। तर त्यावेळेला आपल्याला फक्त एकच गोष्ट माहित आहे की अणुबॉम्ब फक्त आणि फक्त विध्वंस करण्यासाठी वापरला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो हा आपला गैरसमज आहे। इथे बघा, किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैज्ञानिक संशोधनामध्ये, कृषीमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, औषधी वनस्पती इत्यादी अनेक क्षेत्रात विद्यार्थी मित्रांनो केला जातो। किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग 2 प्रकारे केला जातो, केवळ किरणोत्साराचा वापर करून किंवा किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून, अशा 2 प्रकारे किरणोत्सारी पदार्थांचा वापर केला जातो। इथे बघा नैसर्गिक किरणोत्सार, आता लक्षात घ्या एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे। साधारणतः निसर्गामध्ये 82 ते 92 अणुक्रमांकाची मूलद्रव्ये जी आहेत ती स्वयंस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात म्हणजे किरणोत्सर्जन, किरण त्यातून प्राण ऑटोमॅटिक बाहेर पडतात। आता 82 ते 92 पर्यंत जी मूलद्रव्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे थोरियम, साधारण युरेनियम, थोरियम, तर ही जी मूलद्रव्ये आहेत त्याच्यानंतरची मूलद्रव्ये प्रयोगशाळेत तयार केली जातात आणि 92 अणुक्रमांक असल्यापर्यंत जी मूलद्रव्ये जी आहेत ती निसर्गामध्ये मिळतात आणि 82 ते 92 वाले उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने किरणोत्सर्ग करत असतात, त्यांना नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्ये म्हणतात। आता कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्ये बघा, फ्रेडरिक जॉलियो-क्युरी व आयरिन जॉलियो-क्युरी या क्युरी दाम्पत्याचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे। या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सर्गाचा शोध लावला। प्रयोगशाळेमध्ये कणांच्या भडीमाराने घडणाऱ्या अणुगर्भ विघटन म्हणजे अणुचं विघटन होतं आणि क्रियांमध्ये उत्पन्न होणारी किरणोत्सारी मूलद्रव्य कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्ये त्यांना म्हटलं जातं। या शोधाबद्दल त्यांना विद्यार्थी मित्रांनो कोणाला फ्रेडरिक जॉलियो-क्युरी आणि आयरिन जॉलियो-क्युरी यांना 1935 सालचा नोबेल हा अत्युच्च पुरस्कार देण्यात आला।
आता बघा, विविध क्षेत्रात किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग आपण बघू शकतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओग्राफी, बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळ जोड यांतील भेगा ज्या आपल्याला साध्या डोळ्याने दिसू शकत नाहीत, पोकळी गॅमा किरणांच्या सहाय्याने विद्यार्थी मित्रांनो शोधता येतो. म्हणजे जर आपण पाईपलाईन वापरायची असेल आणि हा जर लीक आपल्याला दिसला नाही तर पाणी तिथून बाहेर येईल किंवा गॅस तिथून बाहेर येऊ शकतो. म्हणून गॅमा किरणांद्वारे अशा प्रकारचे जे भेगा किंवा तडे आहेत ते शोधू शकतो. यासाठी कोबाल्ट 60, इरिडियम 192 यांसारख्या समस्थानिकांचा म्हणजे आयसोटोपचा रेडिओग्राफी करण्यासाठी कॅमेरामध्ये उपयोग केला जातो. धातुकामधील दोष शोधण्यासाठी सुद्धा हे तंत्र वापरलं जातं. जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे म्हणजे किती जाड आहे एखादा पदार्थ, किती घनता आहे. ॲल्युमिनियम, प्लास्टिक, लोखंड अशा पदार्थांचे कमी अधिक जाडीच्या पत्र्यांचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे विद्यार्थी मित्रांना आवश्यक असते. कोणाची? तर ॲल्युमिनियम, प्लास्टिक, लोखंड अशा पदार्थांची जाडी कमी अधिक राखणं गरजेचं आहे. उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार मापन यंत्र असते. मापन यंत्राने दाखवलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे कमी जास्त होतो. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंग मधील मालही तपासता येतो. म्हणजे आतमध्ये सुद्धा ही किरणं जातात आणि त्याच्यामुळे जाडी, घनता, पातळी यांचे मापन करण्यासाठी आणि पॅकिंग मधील माल तपासण्यासाठी अशा प्रकारच्या किरणोत्साराचा वापर केला जातो. दीप्तिमान रंग व किरणोत्सार दीप्ती रंग. पूर्वी घड्याळाचे काटे विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरले जायचे. अजून पण आपण आपल्या घरची घड्याळं बघतो जी रात्रीच्या वेळेला त्याचे काटे चमकत असतात ग्रीनिश कलरने किंवा ऑरेंज कलरने. आता HID म्हणजे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज. दिव्यात क्रिप्टॉन 85 तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्सरे युनिट मध्ये सुद्धा प्रोमेथियम 147 अशा प्रकारचं समस्थानिक वापरतात. म्हणजे हे औद्योगिक क्षेत्रातील काही समस्थानिकांचा वापर आपण इथे बघितलेला आहे. बघा, सिरॅमिक वस्तूंमध्ये होणारा वापर. आता सिरॅमिक म्हणजे आपल्या घरी ज्या फरशा असतात किंवा आपण बघतो की आपला वॉश बेसिन हे सिरॅमिक पासून बनलेलं असतं. तर सिरॅमिक पासून बनवण्यात येणाऱ्या टाइल्स, भांडी, प्लेट्स, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर केला जायचा. म्हणजे चमकदार रंग जे होते ते पूर्वी अशा प्रकारच्या युरेनियम ऑक्साईडचा वापर केला जायचा. आता पुढला उपयोग कृषी क्षेत्रामध्ये याचा काय उपयोग आहे? रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात. म्हणजे रोपांची जलद वाढ होण्यासाठी आणि त्याच्यापासून अधिक उत्पन्न, कमी भागामध्ये जास्त उत्पन्न मिळण्यासाठी अशा प्रकारे किरणोत्साराचा वापर करून त्या बीजामध्ये काही मूलभूत बदल करता येतात. कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्न परिरक्षणात करतात. जे प्रिझर्व्ह करायचं आहे फूड तर त्याच्यामध्ये कोबाल्ट 60 चा किरणोत्साराचा वापर केला जातो. कांदे, बटाटे यांना मोड येऊ नये, कारण मोड आल्यावर ते जास्त वेळ टिकू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे कांदे, बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून कोबाल्ट 60 च्या गॅमा किरणांचा मारा करतात. विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शियम 90 वापरले जाते. म्हणजे अशा प्रकारे कृषी क्षेत्रामध्ये याचा उपयोग आहे. आता वैद्यकशास्त्र म्हणजे महत्त्वाचं शास्त्र, याच्यामध्ये कसा उपयोग आहे बघा. पॉलिसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 लक्षात घ्या. म्हणजे तांबड्या रक्तपेशीचं रक्तातील प्रमाण वाढल्यामुळे कशामध्ये? तर पॉलिसायथेमिया रोगामध्ये यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 हे समस्थानिक वापरतात. किरणोत्सारी समस्थानिक हाडांचा कर्करोग म्हणजे बोन कॅन्सर साठी उपचार करताना स्ट्रॉन्शियम 89 स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223 ह्या समस्थानिकांचा विद्यार्थी मित्रांनो वापर करतात. हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्लँडचा जो एक आजार आहे, मोठ्या प्रमाणावर गलगंड तयार होतं. गलग्रंथी मोठी होणे, भूक लागून वजन कमी होणे, झोप न येणे हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होतात. थायरॉक्सिन नावाचा हार्मोन इथे तयार होत असतो. याला थायरॉइडिझम असं म्हणतात. याच्या उपचारासाठी आयोडीन 123 हे समस्थानिक वापरलं जातं. म्हणून आपण टीव्हीवर बघतो की ती माता जी आहे ती प्रेग्नंट आहे आणि तिला आयोडीन युक्त मीठ खाण्याचा सल्ला इथे दिलेला आहे. सह्याद्री वाहिनीवर अशा प्रकारच्या न्यूज लागत असतात, त्यावेळेला अशी ऍडव्हर्टाईज आपण बघितलेली आहे. म्हणजे त्याच्यामुळे गळगंड होणार नाही याची काळजी घेतली जाते. ट्यूमर ओळखणे. मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर. तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 याचा वापर म्हणजे आर्सेनिक 74 हे समस्थानिक आहे. यांचा वापर ट्यूमर ओळखण्यासाठी केला जातो. म्हणजे मेंदूतील आणि शरीरातील ट्यूमर अशा प्रकारे समस्थानिकांच्या मार्फत आपण शोधत असतो. म्हणजे आपलं वैद्यकशास्त्र शोधत असतं. किरणोत्सारी पदार्थ व प्राणी यांचे दुष्परिणाम बघा. किरणोत्सारी प्राण्यांमुळे मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला धोका पोहोचतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असतं कोण?
तर मेंदू आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू, शरीरातील DNA वर प्राण्यांचा मारा होऊन अनुवंशिक दोष निर्माण होतो. कारण आपल्याला माहिती आहे की DNA मुळेच जनरेशन टू जनरेशन अशा प्रकारची हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात. यांच्या शरीरातील DNA वर याचा मारा जास्त प्रमाणात झाला, किरणोत्सार जास्त प्रमाणात झाला तर अनुवंशिक दोष निर्माण होऊ शकतात. किरणोत्सारी प्राणी त्वचेला भेदून आत जाऊ शकतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग, ल्युकेमिया यांसारखे आजार सुद्धा होत असतात. स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्याने सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे स्फोट झाला, जसा हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्बचा स्फोट झाला तर किरणोत्सारी प्रदूषके सुद्धा आपल्या शरीरात जातात, तर त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्या मार्फत आपण जेव्हा ते मासे खात असतो तेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतात. घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. वनस्पती, फळे, फुले, धान्य, गायीचे दूध इत्यादींपासून स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेमिया अशा प्रकारचे रोग सुद्धा होत असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे किरणोत्सारी पदार्थ अशा प्रकारे घातक असतात. तर सांगितलं की वनस्पतीपासून फळे, फुले, धान्य किंवा गायीचे दूध इत्यादींमधून सुद्धा स्ट्रॉन्शियम 90 नावाचा किरणोत्सारी रासायनिक समस्थानिक आपल्या शरीरात जातं. त्याच्यामुळे बोन कॅन्सर किंवा ल्युकेमिया यांच्यासारखे रोग होत असतात. आता चेर्नोबिलची दुर्घटना बघा विद्यार्थी मित्रांनो, 26 एप्रिल 1986 साल लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये चेर्नोबिल हे रशियामधलं ठिकाण आहे. या अणुऊर्जा केंद्रातील ग्रॅफाइट रिएक्टरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे किरणोत्सारी समस्थानिक किंवा प्राणी अचानक बाहेर पडली. या घटनेमुळे पाण्यातून व जमिनीतून किरणोत्सारी समस्थानिके विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरातून प्रवेश होऊन अनुवंशिक दोष निर्माण झाले आणि ते पुढील पिढीमध्ये संक्रमित होत राहिले. तर गलगंडाचे प्रमाण लहानपणापासून मोठ्यांपर्यंत जास्त झाले. त्यामुळे घशाच्या आजाराचे प्रमाण त्याचे जास्त आहे. म्हणजे कुठे? ते चेर्नोबिलला. चेर्नोबिल कुठे आहे? तर रशियामध्ये. आणि दुर्घटना कधी झाली होती? तर 26 एप्रिल 1986. दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण खातो ते अन्न, वापरातील वस्तू उदाहरणार्थ कपडे, भांडी, घड्याळ तसेच औषधे व इतर वस्तू या वेगवेगळ्या द्रव्यापासून विद्यार्थी मित्रांनो बनलेल्या आहेत. यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अशा पदार्थांची आपण माहिती विद्यार्थी मित्रांनो करून घेतली पाहिजे. जसं की मिठाईच्या दुकानामध्ये बघा मिठाईला कलर दिलेला असतो आणि त्या कलरमुळे आपण त्या मिठाईकडे अट्रॅक्ट होतो. जसं हनीबी फुलांच्या रंगामुळे अट्रॅक्ट होते त्याप्रमाणे आपण सुद्धा या कलरमुळे अट्रॅक्ट होतो. आणि अशा प्रकारचे कलर पदार्थ जे आपल्या घातक असतात त्यामुळे पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. आजारी पडल्यावर डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे औषध देतात, ती कशापासून तयार होतात त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स असतात. काही कलर आपल्याला घातक असतात. तेव्हा खाद्य रंग व सुगंधी द्रव्ये, फूड कलर्स अँड इसेन्स, वेगवेगळ्या प्रकारचा इसेन्स, स्ट्रॉबेरी इसेन्स, ऍपल इसेन्स, पायनॅपल इसेन्स अशा प्रकारचे इसेन्स आपण पाहिलेले आहेत. बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा पेयांमध्ये म्हणजे जी बेवरेजेस मिळत असतात व अन्न पदार्थांमध्ये खाद्य रंग मिसळलेले असतात म्हणून ते अट्रॅक्टिव्ह होतात. हे खाद्य रंग पावडर, जेल आणि पेस्टच्या स्वरूपात असतात. या खाद्य रंगाचा उपयोग घरगुती व व्यावसायिक उत्पादनातून केला जातो. आईस्क्रीम, बर्फगोळा, सॉस, फळांचे रस, शीतपेये, लोणची, जॅम, जेली अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये रंग आणि सुगंधी द्रव्ये टाकलेली असतात. बाजारात पॅकिंग मध्ये मिळणारे मांस जसं की चिकन किंवा मटण, तिखट, हळद, मिठाई यांसारख्या इतरही पदार्थांमध्ये अशा प्रकारचे रंग मिसळलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो लोणची, जॅम किंवा सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगामध्ये शिसे, पारा लक्षात घ्या. आपण जॅम जास्त प्रमाणात खात असतो तर हे आपल्याला टाळलं पाहिजे. पारा थोड्या प्रमाणात वापरलेला असतो. सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात. आता खाद्य रंग वापरलेल्या पदार्थातील अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD म्हणजे अटेन्शन डेफिशिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर अशा प्रकारचे आजार सुद्धा उद्भवू शकतात. याच्याविषयी आपण माहिती नेटच्या मार्फत मिळवू शकतो. तर बघा खाद्य रंग हे नैसर्गिक व कृत्रिमी असू शकतात. बिया, बीट, फुले व फळांचा अर्क यापासून तयार झालेले खाद्य रंग जे असतात ते नैसर्गिक असतात. त्याचप्रमाणे टेट्राझिन, सनसेट येलो हे जे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे जे खाद्य रंग आहेत ते कृत्रिम आहेत म्हणजे ते फॅक्टरीमध्ये बनवलेले आहेत. परंतु अतिसेवनाने कृत्रिम खाद्य रंग घातक ठरू शकतात आणि म्हणून नेहमीच नैसर्गिक खाद्य रंगाचा म्हणजे बिया, बीट किंवा फुले किंवा फळांचा अर्क यांच्यापासून तयार केलेल्या खाद्य रंगाचा आपण वापर केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या सेशन मध्ये आपण किरणोत्सारी पदार्थांमुळे कशा प्रकारे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्थानिकांचा उपयोग करून आपले विविध आजार कशा प्रकारे चांगले बरे केले जाऊ शकतात याच्याविषयी त्याचप्रमाणे खाद्य रंग, कृत्रिम खाद्य रंग आणि नैसर्गिक खाद्य रंगांविषयी आपण जाणून घेतलं. नैसर्गिक खाद्य रंग जे आहेत ते आपल्याला घातक नाही आहेत परंतु कृत्रिम खाद्य रंग जसं टार्टाझिन,
किंवा आपण इतर खाद्यरंग बघतो ज्यामुळे अट्रॅक्टिव्ह केली जाते मिठाई, तर किंवा इतर पदार्थ सुद्धा ते आपल्याला घातक असतात, याच्याविषयी आपण जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्यामुळे आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा कॉम्प्युटर या विषयांचा अभ्यास करू शकतो. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.